सांगली जिल्ह्यामध्ये 2 लोकसभा होणार असं एक कळतंय आम्हाला आणि विधानसभा सदस्यांची पण संख्या वाढणार आहे। तर 2011च्या जनगणनेनुसार 2,20,000 ते 2.5 लाखापर्यंत मतदारसंघ होईल असं काही लोक बोलत आहेत। तर असं झालं तर बरेच विधानसभेचे मतदारसंघ आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये वाढतील आणि त्यामुळं जरा आणि रद्द येईल। परवा याच विषयावर आपण आठवड्यात सरकारमध्ये पुन्हा खासदार होईल महिला बघून किती त्यांचं मला माहीत नाही, पण जजचं अध्यक्षपद ज्यांनी घालवलंय त्यांचा कार्यक्रम होणार आहे हे मी जाहीरपणे सांगू शकतो। कारण जजचं अध्यक्षपद घालवणं एवढं सोपं नाही, ते मला माहीत नाही। ते जरी जेंट्स जरी पडलं तरी विशाल खासदार नसणार हे लिहून ठेवा। यासाठी मी जीवाचं रान करेन, मेहनत करेन, लोकांच्या मध्ये जाईल, लोकांची कामं करेन। भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात पलूस कडेगाववाले असतील, ईश्वरपूरवाले असतील, इथं आता आम्ही काम करणारच नाही आणि त्यामुळे शेवटी जनता जनार्दन आहे, जनतेला मी पटवून देऊ आणि 2029ला नक्की कार्यक्रम करू। जबाबदारी तुमच्यावर 4,000 मतदार पुण्यात आहेत, सगळीकडचेच होणार आहे। पलूस कडेगावचेच काय सगळीकडचेच कमी होणार आहे।